students, welcome back to the lecture mitosis. Somatic cells and stem cells divided by mitosis. तर सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्सचं डिव्हिजन होतं मायटॉसिसच्या सहाय्याने. मायटॉसिस इज कम्प्लिटली थ्रू टू मेन स्टेप्स. मायटॉसिसच्या टू मेन स्टेप्स आहेत. मायटॉसिसच्या टू मेन स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज कॅरिओकायनेसिस अँड सेकंड स्टेप इज सायटोकायनेसिस. Karyokinesis. Those two steps are karyokinesis and cytokinesis. Karyokinesis is completed through 4 steps. Karyokinesis completed 4 steps. First prophase, second metaphase, third anaphase, and fourth telophase. Karyokinesis means nuclear division and cytokinesis means cytoplasm division. तर कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. त्याआधी आपण कॅरिओकायनेसिस अभ्यासूया. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप्स. फर्स्ट प्रोफेज. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट्स. इन प्रोफेजमध्ये काय होतं की थ्रेड लाईक क्रोमोसोम्स जे काही असतात, थ्रेड लाईक क्रोमोसोम स्टार्ट्स टू कंडेन्सेशन किंवा स्टार्ट्स टू कंडेन्स होतात. ते कंडेन्स झाल्यावर ड्यू टू धिस कंडेन्सेशन दे बिकम शॉर्ट अँड थिक. दे स्टार्ट्स टू अपियर्स अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. शॉर्ट अँड थिक झाल्यावर दे अपियर्स अलॉंग विथ देअर पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स सोबत त्यांचं कंडेन्सेशन हे होत असतं. सेंट्रिओल डुप्लिकेट. याच्यामध्ये सेंट्रिओल हे डुप्लिकेट होतात. अँड ईच सेंट्रिओल मूव्ज अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. अँड ईच जे सेंट्रिओल्स मूव्ज अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर्स. सेल स्ट्रक्चर्स आपण बघितलं तर सेल स्ट्रक्चर्समध्ये हे जे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसमध्ये हे न्यूक्लिओलस आहे, हे न्यूक्लिओलस आहे, हे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. तर प्रोफेज होत असताना न्यूक्लियर मेम्ब्रेन विल स्टार्ट टू डिसअपियर. ही डिसअपियर होते. न्यूक्लिओलस ऑल्सो स्टार्ट टू डिसअपियर. सेंट्रिओल. हे जे सेंट्रिओल आहे, हे सेंट्रिओल हे न्यूक्लिओलस आहे. आणि सेंट्रिओल जे काही असतं, या सेंट्रिओल्स या पद्धतीने तुम्हाला ही एक डायग्रॅम दिलेली आहे. या डायग्रॅममध्ये तुम्हाला इथे हे जे काही डायग्राम्स आहेत, ह्या प्रोफेज, मेटाफेज आणि ॲनाफेजचे दिलेले आहेत. अस्पष्ट असे आहेत. अगदी छोटे छोटे ब्लॅक कलरचे तुम्हाला याच्यामध्ये प्रोफेजमध्ये कदाचित दिसत असतील. तर इथे हे क्रोमोसोम्सचे दाखवलेले आहेत. हे जेनेटिक मटेरियल आहे. तर प्रोफेजमध्ये काय होतं, इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ क्रोमोसोम्स स्टार्ट्स. क्रोमोसोम्स थ्रेड लाईक क्रोमोसोम्स दॅट इज क्रोमॅटिन नेटवर्क्स आर स्टार्ट्स टू कंडेन्सेशन होतं. ड्यू टू कंडेन्सेशन्स these chromosomes become short and thick. They start to appear along with their pairs of sister chromatids. Pairs of sister chromatids सोबत असतात ते. सेंट्रिओल्स आर डुप्लिकेट. सेंट्रिओल असतं, या सेंट्रिओल काय होतात, डुप्लिकेट होतात. डुप्लिकेट मीन्स डबल होतात. अँड ईच सेंट्रिओल्स मूव्स टुवर्ड्स द अपोजिट पोल्स. टू डबल्स, कारण वन सेंट्रिओलचे डुप्लिकेट झाल्यामुळे डबल सेंट्रिओल आपल्याला तिथे मिळतात प्रोफेजमध्ये. आणि हे 2 सेंट्रिओल्स त्यांच्या पोल्सकडे अपोजिट पोल्सकडे जातात. वन सेंट्रिओल एका पोलकडे जातं, दुसरं सेंट्रिओल दुसऱ्या पोलकडे जातं. तर सेंट्रिओल्स डुप्लिकेट अँड ईच सेंट्रिओल मूव्स टू अपोजिट पोल्स ऑफ द सेलच्या अपोजिट पोल्सला प्रत्येक वन सेलमध्ये 2 जे काही सेंट्रिओल्स असतात डुप्लिकेट झालेले, ते एका पोलकडे एक जातं, दुसऱ्या पोलकडे दुसरं सेंट्रिओल जात असतं. न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसअपियर. म्हणजेच प्रोफेजमध्ये काय होतं, याच्यामध्ये कदाचित ब्लॅक कलरचे तुम्हाला दिसत असतील.
तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट्स टू डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन जी काही असते, आता तुम्ही सेलचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे. सेलच्या स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस असतं. न्यूक्लियस ही न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून तयार झालेली असते आणि त्यामध्ये न्यूक्लिओलससुद्धा असतं. तर ते न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट्स टू डिसॅपियर व्हायला सुरुवात होते प्रोफेजमध्ये. तर या पद्धतीने प्रोफेज आहे. इथे तुम्हाला डायग्रॅम ही अस्पष्ट अशी आहे. मी तुम्हाला डायग्रॅम ही काढून दाखवते. या पद्धतीने ही प्रोफेजची डायग्रॅम मी इथे काढलेली आहे. ही सेल आहे. सेलमध्ये ही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन will starts to disappear. Nucleolus also starts to disappear. Centriole हे centriole आहे. Centriole will starts to move away from each other. Centrioles हे move away from each other. In this process make protein fibers. The chromatin or chromosome like structure, chromatin networks will starts to condensation. So it is thick and condense and form chromosomes and forms chromosomes. तर या पद्धतीने इथे हे स्ट्रक्चर तुम्हाला प्रोफेजचं हे मी इथे विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स, तर याला आपण सिस्टर क्रोमॅटिड्स असं म्हणतो. या पद्धतीने ते जॉईन झाल्यानंतर असे क्रोमोसोम्स हे तयार होतात आणि या क्रोमोसोम्समध्ये जे क्रोमोसोम्स आहेत इज गोइंग टू कंडेन्सेशन प्रोसेस होते अँड फॉर्म chromosomes having sister chromatids. It is thick structure. आपण पाहिलं thick and they starts to appears along with short होतात. Centrioles will starts to move away from each other with their polesकडे ते जाण्याचा प्रयत्न करतात. न्यूक्लिओलस विल स्टार्ट्स टू डिसॅपियर. न्यूक्लिअर मेम्ब्रेन विल स्टार्ट्स टू डिसॅपियर्स. हे प्रोफेजमध्ये हे घडून येत असतं. जॉईन झाल्यानंतर हे सिस्टर क्रोमॅटिडसोबत. तर या पद्धतीने आपण प्रोफेज ही अभ्यासली. सेकंड आहे मेटाफेज. आता ह्या मेटाफेजमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरचे हे 4 क्रोमोसोम्स हे एकाच याच्यामध्ये आलेले दिसतात, मिडलला किंवा सेंटरला. तर मेटाफेज मीन्स न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर्स. मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही कम्प्लिटली डिसॅपियर्स झालेली असते. क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोसोमचं कंडेन्सेशन हे कम्प्लीट झालेलं असतं अँड बिकम्स क्लिअरली विजिबल. आता तुम्हाला या डायग्रॅममध्ये ब्लॅक कलरचे हे 4 हे दिसत आहेत. एक्स लाईक स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. ते एक्स लाईक स्ट्रक्चर म्हणजे क्रोमोसोम्स आहेत. क्रोमोसोम्स कम्प्लीट देअर कंडेन्सेशन अँड बिकम्स क्लिअरली विजिबल. तर तुम्हाला इथे जर पाहिलं तुम्ही ह्या डायग्रॅम्समध्ये 1, 2, 3, 4 हे क्लिअरली तुम्हाला दिसत आहेत. विजिबल दिसणारे असे अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिडसोबत त्यांचं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे. ऑल क्रोमोसोम्स आर अरेंज पॅरलल टू इक्वेटोरियल प्लेन. तर ते पॅरलल आहेत. प्रत्येक क्रोमोसोम्स हा एकमेकांना असे पॅरलल आहेत, मात्र ते इक्विटोरियल प्लेनला आहेत. म्हणजे सेंटरला आहेत. लक्षात द्या, सेंट्रल प्लेनला आहेत किंवा मिडल आपण ज्याला म्हणतो. तर मिडल याच्यामध्ये ते आलेले आहेत. इक्विटोरियल प्लेनला ते आलेले आहेत ऑफ द सेल. स्पेसियल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन. तर याच्यामध्ये जे काही प्रोटीन असतं, स्पेसियल टाईप ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स किंवा स्पिंडल फायबर्स आर फॉर्म बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोसोम. ह्या 2 क्रोमोसोममध्ये जे स्पेसियल टाईप ऑफ प्रोटीन असतं, फ्लेक्झिबल प्रोटीन, ते फॉर्म होत असते बिटवीन 2 सेंट्रोमियर. हे जे काही सेंट्रोमियर आहे, या सेंट्रोमियरमध्ये स्पिंडल फायबर्स हे तयार होतात. तर या पद्धतीने सेंट्रोमियर्स ऑफ ईच क्रोमोसोम अँड बोथ सेंट्रिओल्स. तर त्या सेंट्रिओल्समध्ये स्पिंडल फायबर हे तयार झालेलं असतं. असं हे मेटाफेजचं स्ट्रक्चर तुम्हाला थोडं विजिबल हे आहे. क्रोमोसोम्स इथे क्लिअरली विजिबल दिसत आहेत आपल्याला. 4 क्रोमोसोम्स हे दिसत आहेत. ते इक्विटोरियल प्लेनला आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये स्पिंडल फायबर जे काही आहेत हे पोल्सला, सेंट्रिओल्सला स्पिंडल फायबर हे तयार झालेले तुम्हाला दिसेल. तर सेंट्रिओलच्या बोथ साईडला स्पिंडल फायबर हे तयार झालेलं असेल.
तर या पद्धतीने ही मेटाफेज आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन completely disappear in metaphase. Chromosomes complete their condensation and becomes clearly visible along with their sister chromatins. All chromosomes are arranged parallel to equatorial plane. Special type of flexible proteins are formed between centromere of each chromosome. Each chromosomeच्या centromereमध्ये flexible protein or spindle fibers are formed between centromere of each chromosomes and both centrioles, आणि ते both centrioles तयार होत असतं. तर या पद्धतीने ही मेटाफेज आहे. मेटाफेजची डायग्रॅम साधारणतः आपल्याला अशी दाखवता येईल. तर यामध्ये 4 क्रोमोसोम्स अरेंज इन इक्वेटोरियल प्लेनमध्ये आलेले आहेत. स्पिंडल्स फायबर्स हे फॉर्म झालेले तुम्हाला दिसतील. इन ॲनाफेज थर्ड फेज ॲनाफेज. इन ॲनाफेजची ही डायग्रॅम तुम्हाला दिसते. तर इथे तुम्हाला जस्ट असे क्रोमोसोम्स हे दिसत आहेत. सेंट्रोमियर स्प्लिट्स, सेंट्रोमियर ब्रेक. तर क्रोमोसोममध्ये जे काही सेंट्रोमियर आहे ते सेंट्रोमियर ब्रेक होतं आणि सेंट्रोमियर ब्रेक्स झाल्यामुळे किंवा स्प्लिट झाल्यामुळे सेंट्रोमियर स्प्लिट्स अँड देअर बाय सिस्टर क्रोमॅटिड्स ऑफ ईच क्रोमोसोम सेपरेट्स. तर यामध्ये जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत ते सिस्टर क्रोमॅटिड्स प्रत्येक क्रोमोसोमचे हे सेपरेट होतात अँड दे आर पुल अपार्ट अँड ते एकमेकांकडे असे ओढले जातात. आणि या पद्धतीने हे जे असतील तर ते असे ओढले जातात एकमेकांकडे. स्प्लिट झाल्यामुळे ते सेंट्रोमियर्स जे काही आहेत सिस्टर क्रोमॅटिड्स हे सेपरेट होतात आणि सिस्टर क्रोमॅटिड्स सेपरेट झाल्यामुळे दे आर पुल अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन. तर अपोजिट डायरेक्शनलाही फॉर एक्झाम्पल हे सिस्टर क्रोमॅटिड्स असे आहेत तर ते पुलिंग केल्यामुळे ते अपोजिट डायरेक्शनला दे आर पुल अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. स्पिंडल्स फायबरच्या साहाय्याने असे ते एकमेकांपासून असे ताणले जातात. तर स्पिंडल फायबर्सच्या साहाय्याने आणि सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स. आणि मग हे सिस्टर क्रोमॅटिड्स जे काही असतात हे असे जे काही सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत या पद्धतीने ते सिस्टर क्रोमॅटिड्स काय होतात सेपरेट होतात. सेपरेट झाल्यावर ते असे पुलिंग होत असतात, पुल होतात स्पिंडल फायबर्सने. सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड ॲज डॉटर क्रोमोसोम्स. तर ते सेपरेट झालेले जे काही आता हे 2 असे होते तर ते सेपरेट झाले. सेपरेट झाल्यामुळे ते या पद्धतीने ते सेपरेट होतात आणि सेपरेट झाल्यामुळे हा इकडे पूल होतो, हा इकडे पूल होतो आणि पूल झाल्यामुळे काय होतात त्यांना आपण सेपरेटेड जे सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत त्यांना आपण डॉटर क्रोमोसोम्स असे म्हणतात. आणि हे जे काही डॉटर क्रोमोसोम्स आहेत बिंग पूल ॲपियर्स लाईक बंच ऑफ बनाना. तर तुम्ही बंच ऑफ बनानासारखे ह्या इथे थोडंसं असं स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे बंच ऑफ बनानाच. ते कसे दिसतात क्रोमोसोम्स डॉटर क्रोमोसोम्स हे सेपरेट झाल्यामुळे बंच ऑफ बनानासारखे दिसतात. इन दिस वे ईच सेट ऑफ क्रोमोसोम रिच ॲट 2 अपोजिट पोल्स. तर हे 2 अपोजिट पोल्सला हा जो काही सेट असतो ईच सेट ऑफ क्रोमोसोमचा जो सेट असतो तो कुठे होतो 2 अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. तर 2 अपोजिट पोल्स जे काही आहेत ॲनाफेज आपण शिकतो तर या 2 अपोजिट हे जे काही पोल्स आहेत त्या पोल्समध्ये बंच लाईक बनाना हे स्ट्रक्चर हे तयार होतं. क्रोमोसोम्स बिंग पूल ॲपियर्स लाईक बंच ऑफ बनाना. ईच सेट ऑफ क्रोमोसोम रीच ॲट 2 अपोजिट पोल्स. तर हे कुठे पोचतात मग अपोजिट पोल्सला हे पोचत असतात. फॉर एक्झाम्पल हे सिस्टर क्रोमॅटिड्स हे मी दाखवलेले आहेत. याच्यामध्ये जेव्हा ते ब्रेक्स होतात स्प्लिट्स होतात हे डॉटर क्रोमोसोम्स हे तयार होतात आणि हे या पद्धतीने इकडून आणि इकडून हे खेचल्यामुळे इथे बंच लाईक बनाना इथे तयार होतो. इन ॲनाफेजमध्ये या पद्धतीने बंच लाईक क्रोमोसोम्स आर फॉर्म इन ॲनाफेज. तर ॲनाफेजमध्ये असं हे बंच लाईक बनाना जसं या पद्धतीने इकडे पूल झाल्यामुळे हे बंच लाईक बनाना हे स्ट्रक्चर होतं डॉटर क्रोमोसोमचं. ते तुम्हाला टेलोफेजची डायग्रॅम ही दाखवलेली आहे. तर टेलोफेजमध्ये क्रोमोसोम जे काही आहेत द क्रोमोसोम विच हॅव रीच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल. तर हे जे काही सेपरेट झालेले डॉटर क्रोमोसोम्स होते ते कुठे येऊन पोचतात अपोजिट पोल्सला. रीच ॲट
अपोजिट पोल्स ऑफ द सेल्स. नाऊ स्टार्ट्स टू कंडेन्सेशन. तर तिथे फर्स्ट स्टेपला कंडेन्सेशन झालं होतं, आता यांचं कंडेन्सेशन होतात. ड्यू टू विच कंडेन्स होतात. ते कंडेन्स झाल्यामुळे ड्यू टू विच दे अगेन बिकम्स थ्रेड लाईक थिन अँड इनविजिबल. तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर टिलोफेजमध्ये तुम्हाला एवढे इथे स्पष्ट असं विजिबल नसतात, स्पष्ट असं क्रोमोसोम्स हे दिसणार नाही. थ्रेड लाईक स्ट्रक्चरही तुम्हाला मिळेल. तर हे थ्रेड लाईक कारण ते यामध्ये पुन्हा कंडेन्सेशनची प्रोसेस होते, कंडेन्स होतात आणि त्यामुळे बिकम्स थ्रेड लाईक थिन स्ट्रक्चर अँड दीज आर इनविजिबल. तर इथे इनविजिबल होतात, ते इथे अस्पष्ट असं आपल्याला दिसतात. क्रोमोसोम अस्पष्ट असे दिसतात. जसे आपल्याला मेटाफेजमध्ये इथे क्लिअर 4 क्रोमोसोम्स हे इक्विटोरियल प्लेनमध्ये दिसले होते, तसे इथे ते दिसत नाहीत. तर यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन जी असते, न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम्स. यामध्ये सेपरेट झाल्यामुळे जे काही क्रोमोसोम्स हे तयार झालेले असतात, तर त्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोसोम. प्रत्येक सेटच्या क्रोमोसोमभोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार होते. अँड रीच ॲट द पोल्स. जेव्हा ती कुठे पोचलेले असतात, ते पोल्सला पोचलेले असतात क्रोमोसोमचा सेट, तेव्हा त्याच्या सभोवताली न्यूक्लियर मेम्ब्रेन ही तयार होते. दस 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म. तर तुम्हाला इथे हे दिसत आहेत, इथे 2 डॉटर न्यूक्लियाय हे दाखवलेले आहे टिलोफेजमध्ये. 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म इन दिस स्टेप टिलोफेज. Thus 2 डॉटर न्यूक्लियाय आर फॉर्म इन अ सेल. डॉटर न्यूक्लियाय तयार झालेले तिथे सेलमध्ये. न्यूक्लिओलस अल्सो अपियर्स इन ईच डॉटर. तर यामध्ये न्यूक्लिओलससुद्धा तयार होतं. न्यूक्लिओलस हे सेलमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपण बघितले की न्यूक्लिअर मेम्ब्रेन आपण बघितली, न्यूक्लिओलस बघितलं, तर यामध्ये न्यूक्लिओलससुद्धा रिअपियर होतं किंवा ॲपियर होतं. न्यूक्लिओलस अल्सो ॲपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. जे 2 डॉटर न्यूक्लियस आपल्याला मिळालेले आहेत, तर या 2 डॉटर न्यूक्लियामध्ये न्यूक्लिओलससुद्धा न्यूक्लिओलस अल्सो ॲपियर्स ऑर रिॲपियर्स इन न्यूक्लियस ईच डॉटर न्यूक्लियसमध्ये. म्हणजे असे किती न्यूक्लिओलस तयार होतात. मग इथे एक तयार होणार आणि इथे एक तयार होणार. अस्पष्ट अशी डायग्रॅम ती आहे, त्यामुळे तिथे स्पष्ट ही दिसत नाही आहे. न्यूक्लिओलस also appears in each daughter nucleus. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपियर. मात्र इथे जे स्पिंडल फायबर इथे मेटाफेजमध्ये जे तयार झालेले असतात, ते इथे कम्प्लिटली डिसॲपियर होतात टिलोफेजमध्ये. लक्षात घ्या. तर टिलोफेजमध्ये कम्प्लिटली डिसॲपियर, स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपियर इन टिलोफेज. तर या पद्धतीने ही टिलोफेज आहे. टिलोफेजमध्ये 2 डॉटर न्यूक्लियाय हे तयार होतात सेलमध्ये. क्रोमोसोम्स विच हॅव रीच ॲट अपोजिट पोल्स. तर क्रोमोसोम जे काही आहेत ते अपोजिट पोल्सला जातात आणि सेलच्या अपोजिट पोल्सला जातात आणि त्यांचं डिकंडेन्स होतात. ड्यू टू विच त्यामुळे डिकंडेन्स झाल्यामुळे थ्रेड लाईक थिन स्ट्रक्चर आपल्याला दिसतं इथे. ते इनविजिबल असं असतं. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म आणि त्या जी काही क्रोमोसोम्सचा सेट तयार झालेला असतो, या क्रोमोसोमच्या सेटभोवती न्यूक्लिअर मेम्ब्रेन तयार होते आणि न्यूक्लिओलससुद्धा तयार होत असतं इन ईच डॉटर न्यूक्लियस. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपियर अँड इन दिस स्टेज स्पिंडल फायबर कम्प्लिटली डिसॲपियर. असे आपण 4 फेज बघितले, आपण 4 फेजेस आपण बघितल्या. तर या 4 फेजेस जे काही आहेत त्या कॅरिओकायनेसिसच्या आहेत. कॅरिओकायनेसिसमध्ये फर्स्ट प्रोफेज आपण बघितली. प्रोफेज बघितली, मेटाफेज बघितली, ॲनाफेज बघितली आणि टिलोफेज बघितली. तर ह्या प्रोफेजच्या आधी इंटरफेज होते. त्या इंटरफेजमध्ये आपण सेल स्ट्रक्चर्स मी तुम्हाला दाखवलं होतं. या पद्धतीने सेल स्ट्रक्चर्स हे तयार होतं आणि त्या सेलच्या स्ट्रक्चर्समध्ये काय असं न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते. तर यामध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स, क्रोमोसोम्स किंवा क्रोमॅटिन नेटवर्क, न्यूक्लिओलस, सेंट्रिओल्स असतात. तर यावरून
आधी इंटरफेजवरून मायटॉसिसवरून मायटॉसिसच्या 2 स्टेप्स आहेत, कॅरिओकायनेसिसमध्ये ह्या 4 स्टेप्स आपण बघितल्या, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज. प्रोफेजमध्ये कंडेन्सेशन होतं क्रोमोसोमचं आणि they appear thread like chromosomes, they appear short and thick. ते कंडेन्सेशन झाल्यामुळे काय होतं, त्यांचं शॉर्ट अँड थिक होतात. ते शॉर्ट अँड थिक झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड्स तिथे तयार होत अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. त्यांच्या सिस्टर क्रोमॅटिडसोबत प्रोफेजमध्ये सेंट्रिओल्स आहेत, डुप्लिकेट होतात. सेंट्रिओल्स काय होतात, डुप्लिकेट होतात आणि ते इट टुवर्ड्स मूव अवे फ्रॉम द अपोजिट पोल्स. ते कुठे जातात, अपोजिट पोल्सला जात आहेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस, हे जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे हे न्यूक्लिओलस आहे, स्टार्ट्स टू डिसॅपियर. स्टार्ट्स म्हणजे सुरुवात होते डिसॅपियर व्हायला. नंतर मेटाफेज आपण बघितलं तर मेटाफेज ही क्लिअर तुम्हाला इथे दिसते. मेटाफेज ही क्लिअर इथे दिसते. तर मेटाफेजमध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर. इन मेटाफेज क्रोमोसोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन and becomes clearly visible with their sister chromatids. All chromosomes are arranged in equatorial plane and a special type of fibers, spindle fibers, are formed between centromeres of each chromosome and both the centrioles. And in anaphase मध्ये काय होतं, सेंट्रोमेअर स्प्लिट्स तुटते आणि सेंट्रोमेअर तुटल्यामुळे ते काय होतं, दे आर पुल्ड अपार्ट इन अपोजिट डायरेक्शन्स ऑफ द पोल्स अँड विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबरच्या मदतीने ते पूल होतात. आणि पूल झाल्यामुळे ते कसे दिसतात आपल्याला, डॉटर क्रोमोसोम्स हे बंच ऑफ बनानासारखे दिसतात. इन दिस वे सेट ऑफ क्रोमोसोम रीच टू अपोजिट पोल्स ऑफ द सेल. अँड इन टिलोफेजमध्ये 2 डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म. डिकंडेन्सेशन होतं या क्रोमोसोमचं इथे. द क्रोमोसोम्स विच हॅव रीच ॲट अपोजिट पोल्सला पोचल्यानंतर अपोजिट पोल्सला हे कम्प्लिटली सेलमध्ये पोचतात आणि स्टार्ट टू डिकंडेन्स व्हायला सुरुवात होते. आणि डिकंडेन्स व्हायला सुरुवात झाल्यामुळे दे अगेन बिकम्स थ्रेड लाईक थिन स्ट्रक्चर्स अँड इनविजिबल. ते कसे दिसतात, इनविजिबल दिसतात, कारण बारीक असे धाग्यासारखे आपल्याला स्ट्रक्चर तिथे मिळतात. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज फॉर्म. पुन्हा इथे डिसॅपियर झालेली न्यूक्लिअर मेम्ब्रेन इथे फॉर्म होते. फॉर्म इन अ सेल. न्यूक्लिओलस ऑल्सो फॉर्म इन ईच डॉटर न्यूक्लियस. तर ह्या जे काही 2 डॉटर न्यूक्लियस आहे याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस ऑल्सो रिॲपियर्स ऑर फॉर्म. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॅपियर. तर टेलोफेजमध्ये स्पिंडल फायबर हे कम्प्लिटली डिसॅपियर होतात. तर या पद्धतीने आपण इथे मायटॉसिस हे बघितलेलं आहे. मायटॉसिसचा 1 पार्ट आपण बघितला. मायटॉसिसचा 1 पार्ट कोणता पाहिला, तर तो म्हणजे कॅरिओकायनेसिस अभ्यासला. आणि सायटोकायनेसिसमध्ये जर बघितलं, आता सायटोकायनेसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझमचं ब्रेकडाऊन. इन दिस वे कॅरिओकायनेसिस कंप्लीटेड अँड सायटोकायनेसिस बिगिन्स. सायटोकायनेसिसला इथे सुरुवात होते. तर सायटोकायनेसिसमध्ये जर बघितलं आपण, तर या सायटोकायनेसिसमध्ये ह्या डायग्रॅम्स तुम्हाला दिलेले आहेत. तर सायटोप्लाझम जे काही आहे, कॅरिओकायनेसिस कंप्लीट झाल्यानंतर सायटोकायनेसिसला सुरुवात होते. आणि यामध्ये सायटोप्लाझम जे काही आहे, सायटोप्लाझमचं डिवायडेशन हे दाखवलेलं आहे. मग सायटोप्लाझम डिवायडेड्स बाय सायटोकायनेसिस अँड 2 न्यू सेल्स आर फॉर्म. तर यापासून 2 न्यू सेल्स ह्या फॉर्म होतात. तर ह्या सायटोकायनेसिस प्रोसेस, इन दिस प्रोसेस नॉच इज फॉर्म. इथे नॉच ही तयार होते. नॉच दोन्ही साईडला, अपोजिट साईडला नॉच इथे तयार होते. आणि नॉच तयार झाल्यावर नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेनला नॉच ही फॉर्म होते. आणि नॉच फॉर्म झाल्यामुळे सेल विच डिपन्स ग्रॅज्युअली, आणि ती हळूवारपणे डिपन्स होत जाते. अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. आणि त्यापासून न्यू सेल्स ह्या तयार होतात. सेल प्लेट आता हे इन ॲनिमल सेल्समधलं आहे.
ही जी काही डायग्रॅम आहे ही ॲनिमल सेल्समध्ये आहे. ॲनिमल सेल्समध्ये नॉच फॉर्म होते हळूवारपणे आणि ती तर ही नॉच कुठे फॉर्म होते. नॉच इज फॉर्म ॲट द इक्वेटोरियल प्लेन ऑफ द सेल विच डिपन्स ग्रॅज्युअली, आणि ती हळूवारपणे ती डिपन्स होत जाते ग्रॅज्युअली अँड देअर बाय 2 न्यू सेल्स आर फॉर्म. त्यापासून न्यू सेल्स हे इथे फॉर्म झालेले तुम्हाला दिसत आहेत. instead of notch form in animal cells, जर आपण बघितलं या ॲनिमल सेल्समध्ये नॉच फॉर्म होते. हायवर इन प्लांट सेल, जर प्लांट सेलमध्ये जर बघितलं आपण तर मिड लाईनला प्लांट सेलच्या मिड लाईनला सेल प्लेट तयार होते. तर इन प्लांट सेलमध्ये काय होते, नॉच फॉर्म न होता सेल प्लेट इज फॉर्म एक्झॅक्टली अलॉंग मिड लाईन ऑफ द सेलच्या मिडलाईनला एक अशी सेल प्लेट तयार होते आणि सेल प्लेट तयार झाल्यावर मग तिथे सायटोकायनेसिस हे कंप्लीट होत असतं. तर या पद्धतीने इन केस ऑफ प्लांट सेल इन्स्टेड ऑफ प्लांट सेलमध्ये नॉचच्या ऐवजी सेल प्लेट फॉर्म होते. एक्झॅक्टली अलॉंग मिडल पोझिशनला सेल प्लेट फॉर्म होते आणि ती सेल प्लेट मिड लाईनला फॉर्म झाली की नंतर त्यांचं सायटोकायनेसिस हे कंप्लीट होतं. तर या पद्धतीने मायटॉसिस आपण बघितलं. मायटॉसिस इज इसेन्शियल फॉर, तर मायटॉसिस जर बघितलं, मायटॉसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडीची ग्रोथ होण्यासाठी मायटॉसिस होणं अतिशय महत्त्वाचं आहे. मायटॉसिस जर झाली नसती, मायटॉसिस हे सेल डिव्हिजन झाली नसती तर आपण छोट्याशा अशा बालकापासून मोठे असे पुरुष किंवा स्त्रिया या झाल्या नसत्या. तर मायटॉसिस इज इसेन्शियल फॉर ग्रोथ ऑफ द बॉडीची ग्रोथ होण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे मायटॉसिस. बिसाइड्स अजून जर बघितलं, इट इज नेसेसरी फॉर रिस्टोरेशन्स ऑफ इमॅसिएटेड बॉडी, पूर्ण बॉडीमध्ये रिस्टोरेशन होण्यासाठी. एखादी वूंड हील झाली असेल, वूंड हिलिंग, जखम झालेली असेल, जखम भरून काढण्यासाठी, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, तर ब्लड सेल्स फॉर्म होण्यासाठी मायटॉसिस हे महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने मायटॉसिस आपण इथे बघितलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक होता मायटॉसिस, तो आपल्या इथे कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मिओसिसला सुरुवात करूया. मायटॉसिस हे परीक्षेसाठी, बोर्ड एक्झामिनेशनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते परीक्षेला येणारच. तुम्ही व्यवस्थित त्याची तयारी करायची मायटॉसिसची. शॉर्ट नोट असेल मायटॉसिसवर, तर अतिशय चांगल्या प्रकारे मायटॉसिस हे तयार करा. मिओसिस नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया.